पहिल्यांदा मी TV10चे आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमचे विचार मांडण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. मी ॲडव्होकेट अमोल चंद्रकांत काळे. माझा परिचय असा आहे की मी गेली 18 वर्ष खाजगी क्षेत्रात नोकरी करत होतो. मी काय पारंपरिक राजकारणी नाही. माझ्या घरात कुठलंही राजकारणाचं वेड नव्हतं किंवा माझ्या घरातलं कोणीही राजकीय व्यक्तिमत्व नाही. मी जो आहे तो एक सार्वजनिक क्षेत्रात नसलेला माणूस होतो. माझं वैयक्तिक आयुष्य मी उत्तम प्रकारे जगत होतो. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की 2012 साली साधारण 11-12 साली आपल्याच महाराष्ट्राचे सुपुत्र अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध एक युद्ध पुकारलं. त्या युद्धाला इंडिया अगेन्स्ट करप्शन असं नाव दिलं गेलं आणि ती एक मोठी चळवळ होती. सो त्या चळवळीत कारण मी स्वतः एक टॅक्स पेयर आहे, खाजगी क्षेत्रात काम करतो, त्यामुळे तिथल्या अडचणी सगळ्या समस्या मला माहिती आहे. म्हणून मी स्वतः त्या युद्धात उतरलो. अनेक आंदोलनात, अनेक प्रचार फेऱ्यांमध्ये म्हणा, लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या मी सक्रिय सहभाग झालो. त्यानंतर पुढे केंद्राने काही त्या तात्कालीन केंद्र सरकारने काही आणले कायदे लोकायुक्ताचे, पण ते आय गेस पुरेसे नाही आहेत अजून. अच्छा. अजूनही पुरेसे नाहीत, कारण आजही आपल्याकडे भ्रष्टाचार आहेत, संपलेला नाहीच. भ्रष्टाचार संपवणं हे खरं आपलं आज 75 वर्षानंतर उद्दिष्ट असलं पाहिजे. ते काय अद्याप कुठल्याही सरकारला, म्हणजे मोदी सरकार असो किंवा काँग्रेसचं आधीचं सरकार असो, कोणालाही ते शक्य झालेलं नाही. मित्रांनो, या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.